उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे दाखल झाले। निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा होतीये। वचननामा प्रचाराबाबत भेटीमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात आणि सीमा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये एका पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक हायजॅक केली अशा पद्धतीची चर्चा होती। विरोधक त्या निवडणुकीत कुठेच दिसले नाहीत। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये असं चित्र नसणार आहे, कारण आता ठाकरे बंधूंची जी झालेली युती आहे ती आक्रमकपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या प्रचाराच्या संपूर्ण मोहिमेमध्ये उतरताना दिसत आहेत। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असं एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच, कारण मुंबई महापालिका ही सर्वाधिक जास्त मोठी महापालिका म्हणून समजली जाते। भारतातली सर्वात मोठी श्रीमंत मुंबई महापालिका समजली जाते, ज्यामध्ये 92,000 कोटी रुपयांच्या ठेवी आणि दरवर्षी 75,000 कोटी रुपयांचं बजेट असणारी ही मुंबई महापालिका आहे। त्यामुळं साहजिकच आहे, या मुंबई महापालिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं असतं। अगदी पाहायला गेलं तर शिवसेनेचा जन्मच मुळात किंवा शिवसेना वाढली ती मुंबई महापालिकेच्या जीवावर वाढली। मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतरच शिवसेना राज्यभरात पसरली जाऊ लागली आणि या मुंबई महापालिकेच्या जीवावरच राज्यभरात शिवसेनेनं आपलं जाळं पसरलेलं होतं। त्यामुळे मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात ठेवणं हे कितपत गरजेचं आहे हे ठाकरे बंधूंना चांगलंच माहिती आहे। जरी ठाकरे बंधूंनी नगरपालिका निवडणुकांमध्ये जास्त लक्ष घातलं नसलं तरी मुंबई महापालिकेमध्ये मात्र अगदी लक्ष घातलेलं पाहायला मिळतं। त्याचं कारण देखील मुंबई महापालिकेचे आर्थिक बाबी आहेत। त्याचबरोबर मुंबई हे एक मोठं आर्थिक केंद्र आहे। त्यामुळं या सगळ्या देशाच्या नाड्या ह्या आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईशी जोडल्या जातात। त्यामुळं मुंबईवर सत्ता असणं हे अधिक जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबईसाठी काय काय करता येईल, मुंबईकरांसाठी काय काय करता येईल यासाठी वचननाम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत। त्यामध्ये पाहायला गेलं तर यापूर्वी देखील मुंबई महापालिकेचा मुंबईकरांना 24/7 म्हणजे 24 तास पाणी उपलब्ध करून देणे यासाठी गारगाई पिंजाळ याचा धरणाचा अवलंब केला गेला होता। परंतु गारगाई पिंजाळसाठी लाखो झाडं ही त्या ठिकाणी तोडली जाणार आहेत। म्हटलं तो पर्याय बाजूला ठेवण्यात आला आणि गोराई इथं खाऱ्या पाण्यापासून पिण्याचं पाणी तयार करणं असू दे, रस्ते व्यवस्थित करणं असते, चालण्याचं योग्य फुटपाथ उभा करणं असते, हॉकिंग प्लाझा उभं करणं असू दे किंवा सांडपाणी जाण्यासाठीचे STP प्रोजेक्ट असतील, असे विविध प्रोजेक्ट जे आहेत किंवा पुराचे पाणी थांबू नये यासाठीचे पंपिंग स्टेशन उभं करणं असू दे, ब्रिमस्टोन वाढ प्रकल्प पूर्णपणे राबवणं असू दे, अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णत्वाकडे नेण्याचा कल हा ठाकरे बंधूचा असणार आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये देखील दिसू शकतं। निश्चितच, आणि अर्थातच प्रचारामध्ये मराठी माणसाचा मुद्दा, मराठी अस्मितेचा मुद्दा देखील राहण्याची अर्थातच त्याची शक्यता आहे आणि तशी चर्चा देखील सुरू झालेली आहे। सीमा, आपण पाहतोय ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून घडतायत, जो प्रचार ज्या मुद्द्यांवरती फिरतोय, अर्थातच तोच मुद्दा या संपूर्ण प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची देखील शक्यता आहे। मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो, मराठी माणसाचा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो आणि ठाकरे बंधूंचा विशेष भर या मुद्द्यांवर आपल्याला पाहायला मिळू शकतो। नक्कीच, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू मुळात याच विषयावरून त्यांची युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। 20 वर्षानंतर मराठी माणसांसाठीच आम्ही एकत्र आलोय हे त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये सांगितलेलं होतं। मात्र मुंबई महानगरपालिकेवरती जर भगवा फडकवायचा असेल, जर सत्ता पुन्हा आणायची असेल तर फक्त याच मुद्द्यावरती ती सत्ता आणता येणार नाही। त्यामध्ये मराठी लोकांना सोबतच दलित, मुस्लिम या वर्गांना देखील आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे बंधूंकडनं कोणते प्रयत्न केले जातात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। जर काँग्रेस सोबत असती तर याचा जास्तीत जास्त फायदा अर्थात त्यांना झाला असता। मात्र काँग्रेस सोबत नसल्यामुळे मुस्लिम आणि दलित मतही आपल्याला कुठेतरी त्यांच्यामध्ये विभाजन होईल आणि हा फटका आपल्याला बसू शकतो याची शक्यता, याची जाणीव त्यांना आहे। त्यामुळे या वर्गांना सोबत घेण्यासाठी या वचननाम्यामध्ये खरं तर कोणते मुद्दे त्यांच्यासाठी ते टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मराठी हा त्यांचा तर मूळ मुद्दा आहेच, ते त्यांच्यासाठी तर वचननाम्यामध्ये बोलणार, प्रत्येक भाषणामध्ये याच विषयावरून ते लोकांना संबोधित करतात। मात्र इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी या वचननाम्यामध्ये आणि या प्रचार सभेमध्ये प्रत्येक भाषणामध्ये नक्की कशा प्रकारे काय वचन देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फक्त एकाच मुद्द्यावरती त्यांना ही निवडणूक जी आहे ती जिंकता येणार नाही। त्यामुळे प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला आपण कशा प्रकारे न्याय देऊ या वचननाम्याच्या माध्यमातून आणि सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला कशा प्रकारे ते सामावून घेणार या सगळ्या विषयावरून ठाकरे बंधू
मुंबईमध्ये कशा प्रकारे प्रचार करणार आणि या प्रचाराची रणनीती कशा प्रकारे ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या मुंबईमध्ये तरुणांकडे त्यांचं विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरती विशेष जबाबदारी देण्यात येईल. तरुणांना आपल्याकडे वळवण्यासाठी ते दोघेही भाऊ खरं तर मैदानामध्ये उतरतील आणि जास्तीत जास्त मुलींपर्यंत तरुणांपर्यंत कॉलेज बॉईजपर्यंत जाण्याचा ते प्रयत्न करतीलच. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणते मुद्दे घेऊन जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता मुंबईकरांचे इतर नेहमीचे प्रश्न आहेत. रस्त्यांचा विषय असेल किंवा मग पोल्युशनचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, या विषयावरून नेहमीच ठाकरे बंधू किंवा राज ठाकरे असतील ते वेळोवेळी सांगतात. सरकारला देखील ते नेहमी पत्राद्वारे सांगतात की मुंबईकरांना ह्या समस्या आहेत. ट्रॅफिकचा विषय त्यांनी मध्यंतरीत मांडलेला होता. हे सगळे विषय ते मांडतीलच. मात्र या इतर घटकांना सोबत घेऊन कशा प्रकारे ते आपल्या प्रचारामध्ये मुद्दे मांडतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच सीमा, जसं तू सांगितलं, केवळ एका मुद्द्यावरती संपूर्ण निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. त्यामुळं वचननाम्याच्या माध्यमातून आणखी काय महत्त्वाचे आश्वासनं दिली जातात हे देखील पाहावं लागणार आहे. कृष्णात आणि सीमा दोघांचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.